जय गुरुदेव. मी शोभा सकाळे. मी नाशिकला राहते. माऊलीजींना मी म्हणजे 21 ते 26 मार्च मी शिबिर केलं. शिबिराचं माध्यम असं की मी युट्यूबला बघितलं होतं. मग तेव्हा मला वाटलं की शिबिर म्हणजे काहीतरी ते आहे. कारण पहिले ना खूप दुःखी होते. कारण का तर माझे मिस्टर 2008 मध्ये वारले. वडील तर 90 सालातच वारले होते. मग ते दुःख मनामध्ये नाही का कोणी. आणि मला मूलबाळ पण झालं नाही. 10 वर्ष पहिले झालं तरी मूलबाळ झालं नाही. त्यानंतर सेकंड मॅरेज झालं. मुलं तर आधी छोटे होते तो त्यांचे मुलं आहे. मला तर मूल झालेलंच नाहीये. त्यांचे मुलं आहे ते म्हणजे इतकं आधी छान होते, छोटे होते तर. पण मोठा जेव्हा झाला 10वीला गेला त्याच्यानंतर मुलगा जरा बदलत गेला. आणि मग दुःखी होते. सारखं दुःख वाटत होतं माझ्या मनाला की काहीतरी टोचत होतं. पण जेव्हा माऊलीजींचं मी युट्यूबला बघितलं की माऊलीजींनी जेव्हा सत्संगमध्ये मी ऐकलं की इथं सगळ्याच याच्यावर म्हणजे विलाज आहे, सगळ्याच गोष्टींवर आहे. मग मी जेव्हा आले ज्ञानयोगामध्ये 21 ते 26 मी शिबिर केलं. आणि त्याच म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळं एक दिवस माझं जीवन असं फुलत आणि त्या जीवनातलं सगळंही एक दिवस निघत गेलं. म्हणजे जे दुःख साचून ठेवलेलं होतं ना मी, ते ऍक्सिडेंटचं वगैरे, मूल न होण्याचं, हे सगळं त्या दिवशी माझं पूर्ण दुःख माझं पूर्ण म्हणजे त्या 6 दिवसाच्या शिबिरात माझा नवीन जन्म झाला. इतकं छान वाटलं. आणि जेव्हा 21 ते 26 शिबिर केलं आणि संध्याकाळी घरी, त्याच्या आधीच मुलगा राग 4 महिने बाहेर गेलेला होता आणि मी 26ला घरी गेले. तर त्या दिवशी रात्रभर मला नुसतं का माऊलीजींनी काय सांगितलं का आपण माफ करायला शिकायला पाहिजे. मग मी तेच डोक्यामध्ये इतक्या काही गोष्टी. मग सकाळी मुलाला मेसेज केला की बाळा तू घरी ये, मला मी खूप मिस करते तुला. म्हणजे मग त्याने पण मला रिप्लाय केला का आई मी तुला खूप मिस करतोय म्हणे. त्याला म्हणजे त्याच्या पण मनात होतं आणि माझ्या पण होतं, पण कोणीतरी पुढाकार घेत नव्हतं का यावं. मग जेव्हा तो घरी आला ना तो क्षण खूप माझ्यासाठी खूप छान होता. कारण जेव्हा त्यांनी मिठी मारली मला आणि ती मिठीमध्ये खरंच माऊलीजींचं प्रेम आठवलं की ज्या मिठीमध्ये इतका वेगळापणा होता आणि तो नवीन जन्म होता दोघांचाही. इतकं छान वाटत होतं. मुलगी त्या गोष्टीची साक्षी होती. आणि इतकं म्हणजे तो त्या दिवसापासून आहे ना आमचं जीवन म्हणजे नवीनच जन्म झाला. मला मूल न होण्याचं दुःख आता मला बिलकुल राहिलं नाही. माऊलीजींनी पूर्ण काढून टाकलं. कारण तो सावत्र जो शब्द होता ना तोच आमच्यामधून निघून गेला ना. मी आई बनले खऱ्या अर्थाने. जी मी पहिली नव्हते ना, की माझ्या मनात कुठंतरी होतं की काय म्हणजे मला नाही झालं ते आता माझ्या मनात बिलकुल ठेवलं नाही. कारण माऊलीजींनी तो मला एक अनुभव दिला का नाही तू ही आई होऊ शकते आणि तुम्ही खूप छान मुलाला हे करू शकता. माऊलीजींचा आशीर्वाद आणि आमचे सगळ्यांचे शिबिर झाले तर म्हणजे खूप वेगळा आनंद. आम्ही सगळे साधना छान करतोय रोज. आणि इतकं छान वाटतं ना आता का जीवन जगायला. मुलं आता निघताना आता इतकी मोठे झाले म्हणजे डिप्लोमा करतोय तो, तरी त्यांनी अजून मिठी मारून जातोय. मुलगी पाया पडते, मिठी मारते आणि जाते. तो एक वेगळा म्हणजे खूप सुंदर अनुभव. खरंच सगळ्यांनी हे शिबिर अनुभवलं पाहिजे. म्हणजे करण्याचं नाही, अनुभवण्याचंय. आम्ही इतकं सुंदर म्हणजे हे अनुभवतो ना, ह्या आत्ताचे क्षण सुद्धा आम्ही अनुभवतो. इतके सुंदर क्षण. आणि माऊलीजींशी जेव्हापासून आम्ही सानिध्यात आलो, आशीर्वादात आलो, कनेक्ट झालो, तेव्हापासून आमचं पूर्ण जीवन चेंज झालं. काय असतं ना, पिठे अंधाराची जाळे झाले मोकळे आकाश, तसं आमचं मन मोकळं झालं ना आणि आम्ही पूर्ण फ्री झालो. खूप सुंदर अनुभव येतात ज्ञानयोगात. धन्यवाद. खूप छान. धन्यवाद.